म्हणजे मला इतके साड्यांचा ढिगारा दाखवतो ते माणूस आणि ते डोंगर पार करून आते बातमी असं म्हणून निघून गेला. मला लय त्या माणसाची दया येते मला. आपल्याला काय मोबाईल वापरायची सवय पण नाही आणि मला रात्रभर वाजला तरी मला झोपेत मी गाडा धारा ढोर दुसऱ्या दिवशी उठून बघितलं अरे मोबाईल चार्जिंगला लावलं होतं याच्यावर इतकी मिस कॉल येऊन गेली. भांडण झाल्यावर पहिला सॉरी म्हणायला कोण सरसावतं? आता दाखवा कॅमेरा समोर. ओ चुक चीटिंग करतायत ते. एकदम पाठी दाखवायची. निबंध लिहितायत वाटतं. अरे तू कशासाठी सॉरी म्हणते ते नाही लिहायचं, फक्त नाव लिहायचंय. आज लेटर्स लिहून टाकू आपण. मी कधीच नाही. मी कधीच नाही होणार. कोण वाढदिवसाच्या तारखा विसरतं? कुणीच नाही. अगदी सेम उत्तर. मी विसरत नाही तारखा आणि याला कंटाळा येतो सगळ्यांना विश करत बसायचं. अच्छा तारखा लक्षात असतात पण विश करणं आवर्जून वगैरे 12 वाजता वगैरे ते जे मला येतं. तुम्हाला आवडतं ते? उत्साह असं नसतं सगळ्यांच्याच बाबतीत हो म्हणजे सगळं मित्र परिवार मित्र सगळं फॅमिली वगैरे सगळं. हो. आणि तुमच्या लक्षात पण असते ते सगळ्या मित्रांच्या तारखा लक्षात आहेत माझ्या. मित्रांच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या. आणि माझं असं असतं की करू ना उद्या जाऊ दे. मग तुम्हाला सेलिब्रेशन पण आवडतं तितकंच? हो हो हो. वा मस्तच आहे. जास्त शॉपिंग करायला कुणाला आवडतं? वा सेम अगदीच करेक्ट. कधी तुम्ही एकत्र शॉपिंगला गेल्यावर हिला जबरदस्ती साडी घे ग ही ना लई फिरवते साड्या घ्यायला गेल्यावर आणि माझं असतं की तडकाफडकी कमी वेळेत खूप घ्या. म्हणजे आपलं कसं असतं ना असं दुकानं बघायची खूप मग घ्यायचं असं सिलेक्ट. मला नाही आवडत तसं. गेलं की चटा घ्यायचं असतं मला. मग तुम्ही असं करत जा ना, उचल टाका पिशवी. मग तसं चालतं. तसं चालेल तसं चालतं मला. इथं हा प्राइस इतकी नको म्हणजे मला कलर इतके हा नको. मग ते साड्यांचा ढिगारा दाखवतो ते माणूस आणि ते डोंगर पार करून आते बातमी असं म्हणून निघून गेला. मला लय त्या माणसाची दया येते मला. त्या माणसाची दया येते कारण मी कपड्याच्या दुकानात पण काम केले. मला माहिती आहे ते काय त्रास असतो तो नंतर गाड्या घालून ठेवण्यात. आणि हिला काही वाटत नाही. 7-8 दुकानं फिरवते. मला चिडचिड होते. माझ्या घरात गौरी असतात संभाजीनगरला. गौरीला नवीन साड्या असतात. चार साड्या मी घेतो आणि त्या 4 साड्यानंतर मग 4 आमच्या ह्या 3 जणी आणि आई ह्या 4 दिवाळीला त्या साड्या नेसतात देवीच्या अंगावरच्या. असं आमचं दरवर्षी ठरले. मी गेल्या 3-4 वर्षांपासून तिला मी साड्या आणायला नेलेलंच नाही. मी माझ्या चॉईसने जाऊन एकटा जाऊन साड्या घेऊन येतो. हो, मग माझं पण कसं मग तुम्ही छान म्हणताय म्हणून मी कशाला छान बोलते घातलं छान बोलते. मग अजून पण असंच आहे? असंच आहे. मी मग तुम्ही आता जाणतो. नेतच नाहीत का? नाही मी माझ्या साड्या घेऊन येतो. तेवढी एक माझी चॉईस. तेवढी एक साडी माझ्या चॉईसने घ्यायची. बाकी नंतर तुझं जाऊन फिर. मी येणार नाही साड्या घ्यायला म्हणजे तुझ्या. माझंही असं काही नाहीये की कोणी काही आणलं तर नाव ठेवायचं मग हेच छान नाही मग हा, ते हे घालायचं वळायचं. नाही. असं काही नाही माझं. मला ज्यांनी जे आणलं ना प्रेमाने मी घालून घेते. मग तुम्ही जी साडी आणता ती आवडते मग त्या घेतात? हो म्हणजे माझं सगळ्यांच्याच बाबतीत आहे. नवऱ्याच्या माझ्या 2 सगळ्यांच्या. नंबरच्या भावाची बायको ती जरा चूजी आहे. तिला आणलेलं कलरच आवडत नाही, पॅटर्न आवडत नाही. तिचं खूप असतं. हे पण म्हणतात, तिला छोटी पहिले विचार. छोटी आणि ही काही आणलं की छान आहे मस्त आहे असंच म्हणतं. नाही बापरे. तशी चॉईस बरी आहे माझी. दुकानाच्या आतमध्ये पाऊल टाकताना तुम्हाला फार टेन्शन येत असेल की जायचं की नाही दुकानात? हो. नाही, एवढा विचार नाही करत. आणलंय पटत असेल तर बघा नाही तर तुमचं तुम्ही जाऊन बदलून घ्या. हा असं आहे ते. वा. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? मीच. स्वतःच किती छान ओळखतात. घर कोण नीटनीटकत ठेवतं? सोपं आहे. तिकडे बरोबर अगदी. ती नीटनेटकं ठेवतं म्हणजे करत नाही एखाद्या दिवशी असं करते की मग 2 दिवस आजारी पडते. सगळंच घर झाडायला काढ, मग जाळे जळमटे काढ, मग फुल रणरागिनी तोंडाला रुमाल बांधून फुल. तेव्हा तुम्ही घरात असता की बाहेर जाता? नाही असतो घरात मी. अरे रोज थोडं केलं तर काही करायची गरज नाही एकाच दिवशी एवढं असं होतं मला. आणि तुम्हाला एकदम असं सगळं एकदमच तिला उत्साह येतो एखाद्या दिवशी युद्ध पातळीवर सगळंच करायचं. मला कसं ना मुलांना सुट्टी असली की
मोठा मुलगा मला मदत करतो, म्हणून मग त्याच दिवशी करून घेते मी. नंतर मग वेळ नाही मिळत, स्कूल असतं, मग ट्युशन असतं, मग इतर गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये वेळ नाही मिळत. मला वाटलं तुम्ही बाहेर जाता. नाही नाही, पण मग आम्ही असं वाट बघतो की अरे आज यांना जायचं नाही का? मला वाटलं चौघाचं एकत्र तोंडाला रुमाल बांधून अरे नाही, सुरू. नाही, हे कधी शक्य व्हावं बाबा. म्हणजे जी गोष्ट कधी घडणारच नाही. नाही, मला टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवायला आवडते. मी ते करतो. मी आठवड्यातून 2दा तरी मी ते बरं. स्वच्छ करतो. टॉयलेट बाथरूम ते आवडतं मला. झाडू फरशी मला कंटाळा येतो, कारण खूप केलंय आधी. म्हणजे जेव्हा कामाला होतो कपड्याच्या दुकानात तेव्हा पण करायचो, घरात पण करायचो, ते खूप फक्त केलंय. एकच काम करतात, त्यांचे पुस्तकांचं कपाट आवरले हा. ते व्यवस्थित लावतात, बाकी दुसरं पुस्तकांचं कपाट आपले जीवगी प्राण आहे. ते 2 कपाट म्हणजे आहेत ते असं पुस्तकांचे. व्यवस्थित सिरीज प्रमाणे, मग काय ते लेखकांच्या नावानुसार वगैरे असं असतं त्यांचं. बाकी इतर गोष्टी नाही करत ते, मग आम्हीच करतो सगळं. वा. एकमेकांचा आवडता पदार्थ म्हणजे गोड की तिखट? कोणताही, पण त्यांना आवडत असलेला तुम्ही लिहायचा असं. पुरणपोळी, टोमॅटो चटणी, ते योग्य आहे म्हणजे बरोबर. बरोबर. पुरणपोळी. हो, करेक्ट. मला पुरणपोळी फार काही विशेष आवडत नाही मला आवडतं. आणि हिला खूप आवडते. आणि पण हिच्या टोमॅटोची हातची मला आवडायला लागली. आणि टोमॅटो चटणी मला खूपच आवडते. त्यांना खूप आवडते, मला आवडतच नाही असं. चटणी. आणि गोडामध्ये? गोडामध्ये मी खूप गोड घाशी आहे, मला सगळंच आवडतं. अच्छा, म्हणून तुम्ही एक स्पेसिफिक टोमॅटोची चटणी लिहिल्यात वेगळं म्हणून. मला म्हणजे एक्स्ट्रीम तिखट आणि एक्स्ट्रीम गोड दोन्ही गोष्टी खूप जास्त आवडतात. हो. म्हणून तुम्ही असे आहात. बरोबर ना? म्हणजे चाय असं गरम गरम पिणार, असं म्हणजे थंड पिणार असे काही. आणि गरम किती गरम असो मला चटकाच बसत नाही. मी खूप गरम खाऊ शकतो, पिऊ शकतो. पण काही लोकांचं असं असतं ना, ज्यांना गोड नाही आवडत ना, त्यांना तिखटच आवडतं, आणि ज्यांना तिखट आवडते ते गोड नाही खात. तुमचं असं नाहीये. नाही, दोन्ही आवडतं. सगळं आवडतं. आता मी सध्या गोड बंद केले गेल्या 15-20 दिवसापासून. जेवणाचीच आवड आहे म्हणजे. साखर पूर्ण बंद केली मी. अच्छा. एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट? एकमेकांना ना. हो. पहिलं गिफ्ट तर आपल्या बिचारीने आपल्या गरीबागरीबी दिलेलं गिफ्ट. मोबाईल. अच्छा, तेव्हा दिलेला तो. हा. येस. ते पहिलंच गिफ्ट आहे आपलं. तेव्हा तो बटनांचा मोबाईल ना? हो, बटनांचा मोबाईल. तो मोबाईल. फक्त आणि फोनवरच. तुम्हाला माहिती का गंमत, मी चार्जिंगला लावला, आपल्याला काय मोबाईल वापरायची सवय पण नाही. हं. आणि मला रात्रभर वाजला तरी मला झोपेत मी गाडा धारा ढोर, दुसऱ्या दिवशी उठून बघितलं, अरे मोबाईल चार्जिंगला लावलं होतं, याच्यावर इतकी मिस कॉल येऊन गेली. सायलेंट वगैरे केलेला? नाही, म्हणजे असं कळलंच नाही मला की मोबाईल चार्जिंगला लावलाय आपण. मग ते फोन ह्यांचे येणार होते आहे. की? यांचेच होते. त्या फोनवर फक्त माझाच फोन यायचा हिला, कारण मी कोणाला नंबर दिलेलाच नव्हता तो. तेव्हा तुमच्या घरच्यांची अशी रिॲक्शन होती की फोन? नाही, भावाची होती ना, की भाऊ जरा स्ट्रिक्ट होता माझा, म्हणजे त्याला असं आवडायचं नाही, पण मी त्याला सांगितलं होतं की बाबा मला फोन मिळणार आहे, तर म्हणे ठीक आहे ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग तो कितीचा होता फोन? 800 रुपयाचा. वा, म्हणजे तुम्हाला बोलण्यासाठी एक वेळ घालवण्यासाठी बस छान तेवढंच आहे. मस्तच. पहिल्यांदा एकत्र फोटो कुठे काढला होता? साखरपुड्यातच काढलं होतं. हा, पण तेव्हा काही असे फोटो काढण्यासारखे मोबाईलच नव्हते. मोबाईल नव्हते ते. फोटो म्हणजे आपले कॅमेरावाले कॅमेरामनचे अच्छा, म्हणजे फोटो. तेव्हाच तो पहिला फोटो. हा. येस. काही लिहायची गरज नाही, सांगितलं. सांगितलं. फेवरेट सिनेमा कोणता? हिचा म्हणजे यांचा फेवरेट सिनेमा आणि तुमचा फेवरेट सिनेमा तुम्ही लिहायचा असं. हिचा फेवरेट सिनेमा कोणता यार? तसे तर खूप आहेत, पण त्यातला हे क्रांतीवीर. तुझं कोणतं आहे फेवरेट सिनेमा? शोधा आता. बघा, माहित नाही, लिहून टाका. माहित नाही खरंच. तिला सिरियल, तिची फेवरेट सिरियल लिहू शकतो मी. सिरियल खूप बघते मी. कोणती फेवरेट सिरियल ती लिहा मग. आता तुम्ही सांगाच त्यांना की कोणता फेवरेट सिनेमा आहे तो. नाही, मी खरं तर टीव्ही खूप कमी बघते ना, म्हणजे बघते पण मला लक्ष्मी निवास. आणि सिनेमा कोणता? सिनेमा असं काही ठराविक नाही. नाहीच तिला फेवरेट असा सिनेमाच नाही तिचा. सिनेमा, पण हा, म्हणजे जे समोर आलं ते बघून घेते आणि मग हा असं
असं असं मग झालं. यांनी जे चित्रपटात काम केले ते सिनेमे फेवरेट? असं सगळेच नाही, मला आवडले की मी सांगते हे चांगलं होतं ते चांगलं नव्हतं बरं. असंही सांगते. आवडता कलर? तर तिकडे तिकडे पिवळा. मला माहित नाही पण मी टाकलंय आता. तो बरोबर आहे आणि माहित? तुमचं हे बरोबर आहे का? हो माझं बरोबर आहे. म्हणून तुम्ही येलो साडी घातली? मला आवडतो. मग तुमचा कोणता फेवरेट कलर? ग्रीन. ओ. कॅमेरा समोर जाऊन शेवटचं आहे, एक क्वालिटी जी तुम्ही एकमेकांकडून शिकलायत थोडक्यात. काटकसर, बुक्स रिडिंग. हे बरोबर आहे अगदीच. खरं तर शिकलो नाही, शिकायचंय मला हिच्याकडून त्या अजून एक. काटकसर. ते जे मला सांगतात ते पुस्तक मी वाचते. वा, तिने मस्त. काटकसर अजूनही शिकायची बाकी आहे, हो पण ती तुम्हाला जमणार आहे का हा मोठा प्रश्न माझा तेच आहे. थोडं आहे बऱ्यापैकी कमी केलंय, नाही तर पहिले ऑनलाईन शॉपिंग म्हणजे लहान मुलाला बोर होतंय म्हणून चल रे आपण ऑनलाईन शॉपिंग करू, तू रडू नको म्हणून ऑनलाईन शॉपिंग. मी म्हटलं हे काय, हे असं चांगलं नाही म्हटलं, मग ते थोडं कमी होत गेलं. मग तुम्ही असं ठरवलं की मला हे शिकायचंच आहे काटकसर? हो शिकायचंय आता. कधी आता होईल? वयाच्या या टप्प्यावर की आता काटकसर गरजेची आहे. नाही, नाही, बरोबर. मीच म्हणते की अरे आपण आहे ना असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मग तेव्हा कुठे त्यांना असं वाटतं की नाही गड्या खर्ची काहीतरी म्हणते आपण केलं पाहिजे आता. असं एक स्वप्न आहे का जे तुम्हा दोघांना मिळून पूर्ण करायचंय, जे अजूनही पूर्ण झालेलं नाहीये? आम्हाला शेत घ्यायचंय आणि एक फार्म हाऊस बांधायचं. हा वा. हे दोघांचं एक एकत्र स्वप्न आहे आमच्या दोघांचं की एक छान शेत असावं आपलं, जिथे एक छान छोटस शेतातलं घर असावं, म्हणजे आपल्या मुलांना ना असं गाव कळलं पाहिजे. गाव बरोबर. कळलं पाहिजे. आणि आमच्याकडे शेती नसल्यामुळे आम्हाला अजून वाटतं की नाही आणि शेती पाहिजे. वडिलोपार्जित शेती नाही आमच्याकडं, आजोबांकडे पण नव्हती, हम्म. वडिलांकडे पण नाही आणि माझ्याकडेही नाही. तर मला एक छान सुंदर छोटंसं गावीनं पण एक शेत घ्यायचंय. पण मग आता तुम्ही गावी जात असाल ना हो मुलांना घेऊन, तर ती ओढ आहे त्यांच्या हो हो मनामध्ये? हो गाव म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर पण शहरच आहे चांगलं. हम्म. जे मुंबईत आहे ते सगळं संभाजीनगरला पण आहे. आणि 6 वर्ष आम्ही जॉईंट फॅमिलीत राहिल्यामुळे आमच्यात तेवढं आहे. आणि माझ्या दोन्ही मुलांना खूप ओढ आहे, आजी आजोबांची पण, काका काकूंची पण, त्यांच्या मुलांची. माझ्या सगळ्या छोट्या भावाला 2 मुली आहेत छोट्याशा, मधल्या भावाला एक छोटा मुलगा आहे. तर ओढ आहेच. वा, मस्त. सगळे भावंड खूप छान मजा करतात, हे सगळे बारके बारके. छान वाटलं मला तुमच्याशी बोलून खरं तर. वा वा, मला खूप छान वाटलं हा आम्हालाही पॉडकास्ट मजा आली. करताना. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्या राहून गेल्यात की नाही मला हे एक्सप्रेस व्हायचंय इथे, असं काहीतरी तुम्हाला ह्यांच्याबद्दल किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल असं काही? काय कालच्या भांडणाबद्दल 16 वर्ष झाली, तर आता काय एकमेकांना चांगलंच ओळखून आहे काय म्हणजे आता नजरेतून पण कळतं एकमेकांना की काय सांगायचंय, बोलायची पण गरज नाही, एवढं झालंय. आता फोनवर हॅलो म्हटलं तरी कळतं. वा, फोनवर मी नुसतं हॅलो म्हटलं तरी मी कुठल्या अवस्थेत आहे तिला कळतं. बापरे, मस्त. अशी कोणती एक अशी घडली नवीन नवीन असताना, आता ह्यांचा स्वभाव थोडासा त्यांनी सांगितलं तसा रागीट पण प्रेमळ पण, तर कधी तुम्हाला त्यांची भीती वाटली आहे का नवीन लग्न झाल्यानंतर? खूप म्हणजे काय म्हणजे काही जरी केलं ना तर ते नॉर्मली पण असं मोठ्यानेच बोलतात. आपल्याला आमच्या घरात सवय सगळ्यात नसते. मोठ्याने बोलतात, मोठा आवाज आहे तर आणि यांच्या घरात इतके सौम्य शब्दात आणि खूप हळू आवाजात हा, बोलतात. म्हणजे असं प्रेमळ असं व्यवस्थित. तर यांना असं मोठमोठ्याने बोलायची सवय. आपल्याला वाटतं अरे आपलं काहीतरी चुकलं की काय, म्हणजे हे इतकं ओरडतायत. पण तसं बघायला गेलं तर त्यांच्या लक्षातही नसतं आणि त्यांना ना बऱ्याच गोष्टी बाहेर विसरून जातात किंवा हरवतात आणि त्यांना घरात शोधायची सवय. मग ते अरे हे माझं हे सापडत नाही ते सापडत नाही, मग मला वाटायचं गड्या आपणच ठेवलं तर नाही आणि उगाच आपल्याकडून सापडलं नाही तर यांना आरडाओरडा. तर मग मी शोधायला जायची. मग माझे दीर म्हणायचे बघा तो बाहेरच विसरलेला असतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि तो तोपर्यंत शोधायचं नाटक करायचं, तो गेला की तुम्ही बसून घ्यायचं, एवढंच करा बाकी काहीच करू नका. मस्त. त्याच्यानंतर मग सोडून दिलं, मग सवय झाली. आणि माझे सासरे तर एवढ्या हळू आवाजात बोलतात, कान टाव करून ऐकावं लागतं, इतके हळूहळू बोलतात. तुम्ही असे बसता की काय? हो हो, खूप लक्षपूर्वक ऐकावं तर ते लागतं. खूपच कमी बोलतात आणि बोलले की मग खूप कमी आवाजात बोलतात असे.